जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबात मध्ये। राज्यातील अपुऱ्या पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर तसेच धरणातील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन 31 ऑगस्ट 2026 पर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेत। बेकायदेशीर पाणी उपशावरही तातडीने कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील चोरीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये। गेल्या 4 दिवसांपूर्वी चोरी झालेल्या विद्युत मोटारीची घटना ताजी असतानाच आता पुन्हा त्याच ठिकाणावरून 5 विद्युत पंपांची चोरी झाल्याने शेतकरी संकटात सापडलाय। विजेचा लपंडाव आणि विद्युत मोटारींची चोरी अशा आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी आता लवकरात लवकर या चोऱ्यांचा तपास लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आलं आहे। पोलिसांनी कारवाई दरम्यान जप्त केलेलाच लाखो रुपयांचा गुटखा पुन्हा विक्रीसाठी बाहेर आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने श्रीगोंदा पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। या प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना सह आरोपी करण्यात येणार का याकडे सर्व नागरिकांचं लक्ष लागलंय। नूतन पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुसऱ्या पोलीस ठाण्याकडून कारवाई करण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती आणि त्यानुसार बेलवंडी पोलिसांनी श्रीगोंदा परिसरात छापा टाकून 26,40,296 रुपयांचा गुटखा, पान मसाला, सुगंधी तंबाखू आणि वाहने जप्त केली होती आणि त्यानंतर हा मुद्देमाल व गुन्ह्याचा तपास श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला होता। मात्र काही दिवसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीगोंदा येथे पुन्हा कारवाई केली असता जप्त करण्यात आलेल्या पोत्यांवर आधीच्या गुन्ह्याचे क्रमांक आढळून आलेत। पारनेर तालुक्यातील शहाजापूर येथील माऊली कृपा गोशाळेचे संचालक हरिभक्त पारायण नितीन महाराज शिंदे यांच्यावर शनिवारी पहाटे अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। गोशाळेच्या परिसरात पाहणीसाठी गेले असता 4 ते 5 जणांनी धारदार शस्त्रे व रॉडने हल्ला केल्याचा आरोप शिंदे महाराजांनी व्यक्त केलाय। हल्लेखोरांनी त्यांना फरफटत नेत मारहाण केल्याने त्यांच्या शरीरावर विविध भागांना गंभीर दुखापत झाली आहे। या प्रकरणी नगर तालुका व सुपा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला असून हल्लेखोरांचा शोध सध्या सुरू आहे। पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण शिवारात शेतजमिनीच्या वादातून एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। शेतात कंपाऊंड बांधण्याच्या कारणावरून 5 ते 6 अनोळखी इसम आणि 2 महिलांनी संगनमताने फिर्यादीच्या घराची तोडफोड केली। एवढेच नव्हे तर पिस्तूल रोखून हवेत गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे। जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। राहुरी शहरात जुन्या वादातून एका तरुणावर भर दिवसा धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे। योगेश उर्फ डॉड चोपडे याच्यावर नगर मनमाड महामार्गावरील जुने बसस्थानक परिसरात 2 तरुणांनी हल्ला केलाय। अक्षय गोपाळे याने चॉपरने 3 ते 4 वार केल्याने योगेश हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। एप्रिल महिन्यात झालेल्या 2 गटातील मारहाणीच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याची चर्चा आहे। या घटनेनंतर आरोपी पसार झाले असून राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केलाय। अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने 2 जून रोजी काढलेल्या GR शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसणार आहे। सदर GRच्या आधारे राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू म्हणणाऱ्या सरकारने सदर GRच्या माध्यमातून अप्रत्यक्ष शेतकऱ्यांची वसुलीचा GR काढला आहे। त्यामुळे तालुक्यातील माळेवाडी येथे कर्जमाफीच्या GRची नुकतीच होळी करण्यात आली। आता प्रत्येक गावात होळी करणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल अवताडे यांनी दिलाय। पारनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विखे परिवाराने नेहमीच झुकते माप दिले। रस्ते, पाणी पुरवठा, शिक्षण, क्रीडा व इतर विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला। विखे परिवारामुळे पारनेरच्या विकासाची गती ही कायम असल्याचे प्रतिपादन भाजपा मंडळ अध्यक्ष राहुल शिंदे यांनी केले। राळेगण थेरपाळ येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नामदार चषक 2026 या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते।
कर्जतसह आष्टी तालुक्याला वरदान ठरणाऱ्या सीना धरणाचे पोट खपाटीला गेले आहे. केवळ मृत साठ्यापेक्षाही कमी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात सर्वप्रथम 14 जूनला स्थापनेपासून सर्वप्रथम भरण्याचा मान मिळवलेले हे धरण यंदा कोरडे ठाक असल्याने लाभक क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग जमू लागले आहे. जिल्ह्याची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.